शोभा माझं ऐकून तरी घे. काय ऐकून घेऊ? काय ऐकून घेऊ? अरे माझा कधी घसा बसला तर गरम पाणी करून देत नाहीस तू. आणि आज चाललाय मित्राचे काका हॉस्पिटलला आहे, त्यांना गरम पाण्याची किटली घेऊ. ती पण स्वतःकडे नाहीच आहे, दुसऱ्या मित्राकडे घेऊन जाऊन द्यायची. अगं पण शोभा, तो म्हैसकर माझा मित्र तुला माहितीये ना, दरवेळेला आपल्याला काहीतरी आंबे फणस असं आणून देत असतो. आता नेमकं तू गावाला अडकलाय म्हणून त्यांनी मला एवढंच करून बरोबर अगदीच बरोबर आहे. तुझ्यासारखा फुकटात जर समाजसेवक सगळ्यांना मिळत असेल तर कुणाला नकोय ना. जा तू जा. मालक, हो मालक आज सुट्टी आहे, कुठे चाललाय तुम्ही? जरा महत्वाचं काम आहे, मी जाऊन येतो. काय त्याच्याकडे लक्ष ठेवू, नाही तर तुझ्या आधी त्यानंच लग्न केले. त्याच्या तोंडावर का 12 वाजले? हे मोल, अरे आज उदास का दिसतोस? ए सम्या, ए शोभा वहिनी परत शाळा घेतली असेल. तुला सांगतो सम्या, म्हणजे हे मोन्याला ना शोभा वहिनीनं कंट्रोलच करता येईल. माझं तर स्पष्ट मत आहे माझं, प्रत्येक पुरुषाला प्रत्येक नवऱ्याला ना आपल्या बायकोला कंट्रोल करता आलं पाहिजे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. मोन्याचा जरा मूड खराब होता म्हणून त्याच्यासाठी जरा मजाच केला. शोभा वहिनी मोहन दादांना इतकं झापले, त्या म्हणाल्या की अशी फालतूची समाजसेवा करण्यापेक्षा पैसे कमवून आण, म्हणून त्याच विचारत असतील बहुतेक. कधी कधी ना मोहनची खूप दया येते मला. सगळेजण सारखी कामं सांगत असतात. बरं झालं आठवलं. ए मोहन, माझं एक काम होतं तुझ्याकडे. तुझ्या बुटीकच्या बाजूला होलसेलमध्ये माठ मिळतात बघ, त्यांचा जरा रेट काढून आणशील? आणि त्यात 1 मिनिट. हॅलो, हा बोल ना. नाही मी निघालोच आहे. हा येतो हॉस्पिटलमध्येच येतोय. देईन ना. अरे तुझ्यासाठी एवढं नाही का करणार मी? काय 15 लाखाचा चेक आहे. हो घेतो. हो मी निघतो. हा ओके. अरे फोन, अरे हॉस्पिटलमध्ये कशासाठी चाललाय? किटली द्यायला. मोहन पैशासाठी किडनी विकतोय. आणि मी तुला कधीतरी कंट्रोल केलंय का? कशाला उगाच चिडते, रागावणे? अरे मोहन 15 लाखाला स्वतःची किडनी विकायला गेलाय. अरे पण तू का असं करेल? शोभा वहिनीच्या पैशाच्या कटकटीमुळे दादांनी हा निर्णय घेतलाय. पण हे शोभा वहिनीनं माहित आहे? ते आपल्याला कसं माहित असं, पण त्यांना विचारायला लागेल ना. भानू तुला माहितीये का काय मोन्याबद्दल? मालकांबद्दल काय? अगं मोहन किडनी विकायला गेलाय. शोभा वहिनीला हे माहित आहे का? किडनी म्हणजे? अहो तुम्ही इथे काय करताय? मला तुझी काळजी वाटते म्हणून मी आलीये. तुला कळतंय का तू काय करायला चाललाय? काय झालं? थांब. हा बरं. मोहन हे घे पैसे. एवढे पैसे तुमच्याकडे कुठून आले? ते महत्वाचं नाहीये, तू हे घे. मला नकोय. मोहन मला समजलंय, पैशांसाठी स्वतःचा अवयव विकण्याची काही गरज नाही. काय बोलताय तुम्ही? तू हॉस्पिटलला चाललायस ना? हो. किडनी विकायला? किडनी? मी का किडनी विकू? कारण तुला पैशांची गरज आहे. कोणी सांगितलं तुम्हाला हे? चाळीतले सगळे म्हणतायत की तुला पैशांची गरज आहे म्हणून तू किडनी विकायला चाललाय. अहो किडनी नाही, किटली द्यायला चाललोय. किटली? हो, माझ्या एका मित्राकडे असलेली गरम पाण्याची किटली दुसऱ्या एका मित्राचे काका हॉस्पिटलमध्ये आहेत ना, त्यांना द्यायला चाललोय. आणि 15 लाख रुपये जे आहेत ना, त्यांनीच त्यांचं गावाचं घर विकून जमा केले हॉस्पिटलच्या खर्चासाठी. हे असं सगळं आहे का? हो. या चाळीतल्या लोकांची ना कमालच आहे, ऐकतात ते काय सांगतात दुसरं. हो ना. मोहन सॉरी, माझा गैरसमज झाला. काही हरकत नाही. पण या चाळीतल्या लोकांचं ना काहीतरी करायला लागेल.
मला कशाला बोलताय? आणि मी तुमची किडनी कशी काढेन? मी काय डॉक्टर आहे? मला माहितीये ना, तू खाली म्हणाली नव्हतीस का की किडनी काढतो म्हणून? मी कधी बोलले? तू काय पण करू शकते मला माहिती. मी कधी बोलले? गप्पा बसा, दोघी गप्पा बसा. ते आई त्याला खरंच डोक्यावर परिणाम झाला. तुला ना भास होतात, भास. जाऊ दे, माझ्या घरी जाते. तुम्ही का सगळे आलाय? हे काम आहे का? अरे बोल ना. वहिनी, तुम्हाला मोहन कुठे गेलाय ते माहितीये का? हा माहितीये, हॉस्पिटलला. वहिनी हो, तुम्ही त्याला जाऊच का दिलं? म्हणजे तो जे काही द्यायला गेला ते तुम्हाला मान्य आहे? मान्य न करण्यासारखं काय आहे? आता त्याच्या मित्राच्या काकांना त्याची गरज होती म्हणून तो गेलाय द्यायला. अहो वहिनी, पण तुम्ही त्याला थांबवलं का नाही? आता आमच्या यांना समाजसेवेची किती हौस आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये ना. मुळात असं काम करताना तुम्ही त्यांना अडवायला पाहिजे. मग तुम्ही अशी कामं त्यांना सांगू नका ना, मग ते नाही करणार. आम्ही काय सांगितलं वहिनी त्याला? फुकटची कामं. तुम्ही त्यांना फुकटची कामं सांगता आणि आमचे हे करतात. माझा नवरा ताळीचा गडी आहे ना, करतो सगळ्यांची कामं. चला चला आपण जाऊया. ज्यांचं भलं करावं त्याच आपल्याला बोलतायत. आपणच काहीतरी करूया. चला 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 चला. आई कमाले. एवढं सासूबाईंची काळजी कर. हे मोहन, अरे कसा आहेस तू? बरं आहे का रे? अरे तुला त्या लोकांनी लगेच सोडलं? असं कसं सोडलं? मी तर ऐकलं होतं किडनी काढल्यावर 3-4 दिवस ठेवून घेतात. काय तू काय बोलतोय? मला काहीच कळत नाहीये. मालक, मी सांगते की समजेना वाटलं होतं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये किडनी विकायला गेल्या. अरे हो, सकाळी तूच म्हणत होतास ना. अरे किडनी नाही म्हटलं मी, किटली म्हटलं, किटली. माझा एक मित्र आहे म्हैसकर नावाचा, त्याचे काका हॉस्पिटलमध्ये आजारी आहेत, थ्रोट इन्फेक्शन. त्यांना सतत पाणी प्यायला सांगितलंय गरम, म्हणून ते किटलीत गरम पाणी करतात ना, ती किटली घेऊन मी हॉस्पिटलला गेलो होतो. अच्छा अच्छा, म्हणजे तू किटली म्हणालास काय? हो. अरे रे रे, मला त्या स्कूटरच्या आवाजात ना किडनी ऐकू आलं, त्यामुळे हा सगळा घोळ झाला. पण ते 15 लाखाचं काय? अरे त्या म्हैसकरच्या काकांनी त्यांचं गावचं घर विकलं, त्याचा चेक घेऊन यायला सांगितला होता मला. पण हे मोहन आहे, अरे आम्ही तुला 3-4 फोन केले, तू एक पण फोन नाही उचलला. अरे हॉस्पिटलमध्ये फोन सायलेंट वर ठेवावा लागतो ना, मग कळलाच नाही फोन आलेला. मी म्हणाले होते ना, मालक पैशांसाठी असं करणारच नाही. अरे हे कान वीक आता तुझे. हा उगीच घाबरवलं आम्हाला. नाही सॉरी, मला माफ करा. नाही म्हणजे चुकलंच माझं, पण तरी मला वाटलेलं मोहन असं अवयव वगैरे काही विकणार नाही. हे समीर, अरे अवयव विकणं हा गुन्हा आहे समीर. अवयव आपण दान करू शकतो, अवयव विकता येत नाही, तो गुन्हा आहे. पण आपण सगळ्यांनी अवयव दान केले पाहिजे, म्हणजे आपल्यानंतर कोणाचा तरी फायदा होऊ शकतो ना. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.